आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। नमस्कार, मी दीपाली जाधव, तालुका कृषी अधिकारी सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवांना मी विनंती करते की सध्या आपल्याकडे जनसमर्थ योजनेअंतर्गत पीक कर्ज वाटप जी योजना आहे त्याच्यासाठी 24 डिसेंबर व 25 डिसेंबर 2025 रोजी बचत भवन पंचायत समिती येथे आपण कॅम्प स्वरूपात हे काम करत आहोत। त्यासाठी जे शेतकरी बांधव पीक कर्ज घेऊ इच्छितात आणि ज्यांची थकबाकी नाही अशा सर्व शेतकरी बांधवांनी आपले कागदपत्र घेऊन पंचायत समिती बचत भवन येथे किंवा CSC सेंटर आपल्या गावामध्ये असेल त्या ठिकाणी किंवा स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा त्यांनी अर्ज भरू शकतात। लागणारी कागदपत्र म्हणजे फक्त तुमचं आधार कार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक आणि ज्या बँकेला आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि फार्मर ID हे 4 कागदपत्र अत्यंत आवश्यक आहे। सदर कागदपत्र घेऊन आपण संबंधित CSC सेंटर ठिकाणी उपस्थित राहावे किंवा पंचायत समिती बचत भवन या ठिकाणी जो कॅम्प आहे त्या कॅम्पमध्ये देखील ही सेवा पूर्ण निःशुल्क आहे। कुठल्याही CSC सेंटर किंवा कुठल्याही ठिकाणी बँक असेल किंवा CSC सेंटर असेल या ठिकाणी तुमच्याकडून एकही रुपया घेतला जाणार नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सदर पीक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा आणि सदर पीक कर्ज तात्काळ 2 ते 3 तासामध्ये आपल्याला मंजूर होऊन बँकेकडून मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना मी पुन्हा आवाहन करते की आपण सदर जी काही जनसमर्थ पोर्टलद्वारे पीक कर्ज योजना आहे त्याच्यासाठी आपण अर्ज करावा।